बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सादळे मादळे घाटात नवऱ्याने केला बायकोचा निर्घुण खून. कासारवाडी सादळे मादळे घाटातील वनविभागाच्या हद्दीत शुभांगी सचिन राजपूत वय 28 या महिलेचा निर्घुण खून संशयित आरोपी आर सचिन चंद्रशेखर राजपूत राहणार कळबळगी, जिल्हा बागलकोट, कर्नाटक याने धारदार शस्त्राने केला. मिळालेल्या माहितीनुसार सचिन आणि शुभांगी यांचा 5 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना 4 वर्षाचा मुलगा आहे. सचिन सैन्यात नोकरीला होता व दोघे एकेकाळी दिल्लीमध्ये राहत होते. मात्र कौटुंबिक वादामुळे शुभांगीने नवऱ्यापासून वेगळे होऊन आपल्या मुलासह कोल्हापूर जिल्ह्यातील निलजी येथे आई वडिलांसोबत राहायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी सचिन हा पुन्हा निलजी येथे आला व आपल्या सुधारलेल्या जीवनशैलीचा बनाव करून शुभांगीला घेऊन गेला. तो सध्या हनुमाननगर, शिये, तालुका करवीर येथे भाड्याने राहत होता. गुरुवारी सायंकाळी दोघे ज्योतिबा दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर परतत असताना कासारवाडी सादळे मादळे घाटातील एका शिवारात वनविभागाच्या हद्दीत दोघे थांबले असता सचिनने शुभांगीवर गळा, चेहरा, पोटावर धारदार चाकूने वार केले. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला असता सचिन घटनास्थळावरून सोलापूरला रवाना झाला. आज सकाळी 7 वाजता त्याने स्वतःहून सोलापूर पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेची माहिती शिरोली MIDC पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सचिनच्या माहितीनुसार संपूर्ण घाट परिसरात शोध घेतला असता रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर दगडांमध्ये शुभांगीचा मृतदेह सापडला. चेहरा, गळा आणि पोटावर अनेक धारदार वार केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास शिरोली MIDC पोलीस करत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.